हा कुणाला इतका रस्ता आपण पार करत आलेलो आहे. वाघ्याच्या आंघोळ बघा पाण्यामध्ये पूर्ण असं वरपर्यंत. हा हा तेच. हा चला पटापट पुढं चला. आम्हाला रस्ता दाखवा दोघांनी. आम्ही रस्ता विसरलोय ना. ए तिथे काय? पाऊस बघा कसा भरलेलाच आहे. चांगलं वाटतं ना. पण चांगलं वाटतं ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सकाळी सकाळी आम्ही निघालो फिरायला. सगळं काम जे आहे घरातलं ते साईडला करून ठेवलेलं आहे. लाईट नाही आमच्याकडे 2 दिवस झाले. कंटाळा आला. नको इकडनं नको बाबा, रानातनं नको 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 नको. हे बघा कुणाला तेव्हा म्हणतात ह्या रानातनं जाऊया म्हणून. आणि वाघ्या शिरू बघा तिथे खाली उतरले. नको डेंजर रस्ता नको. नको बाबा. हा मी भित्री आहे बस. हा बघा या रानावरनं कसं जायचं सांगा बरं. बायका जातात घेऊन. हा आपण शहरात राहिलो. आपण एवढं रिक्स नाही घ्यायची. आपण थोडंसं चालत जाऊया. चालेल. तर लाईट नाही 2 दिवस झाले. त्याच्यामुळे कंटाळा आला आम्हाला घरात बसून बसून. पाऊस रात्री भरपूर पडलेला आहे. आत्ता थोडंसं थांबलेलं दिसतोय पण खूप पाऊस पडला आहे. मुसळधार पाऊस त्यासोबत वारासुद्धा. तर पाणी वगैरे भरलं आहे आमच्या इथे. आमच्या इथे धरणाचं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे. तिथेच पाणी बघायला ना आम्ही चाललेलो आहोत. चला थोडंसं तुमच्याशी पण शेअर करते. हां हां ते 2 आपले जंगली बघा त्या जंगलात घुसले. कुठे काय गायब झाले का दिसले पण नाही ते. हां ते बघा ते कोंबड्या वगैरे दिसतात ना, रान कोंबड्या वगैरे ना. जरा पण त्यांना चावलं आले का बिंदास्त जातात घुसून. वाघ्या शेरू आता आपल्याला रस्ता दाखवतील. पूर्ण जंगल ते फिरतात. त्यांना सगळ्या वाटा वगैरे ह्या दोघांना माहिती आहेत. वाघ्या चल वाघू. चला सुंदर गाव आहे आमचं. आता झरे वगैरे पण भरपूर असे फुटलेले आहेत. पाणी बघूया धरणाचं कितपर्यंत आलेलं आहे ते. हां चला 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 चला. पक्ष्यांचा आवाज पण बघा किती छान आहेत ते. नीट नीट वाजव. हां 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 तर कुणाला तेव्हा बघा शिटी वाजवत ना. आता पक्षी आहे ना इकडे ह्या साईडला आहे तो पण साथ देतोय. वाजव ना एकदा. मोठ्याने मोठ्याने वाजव. आता पहिल्यासाठी शिटी वाजत नाही. आता किती वर्षांनी वाजवणार शिटी वाजव. घाबरला असेल ह्या दोघांना. ह्यांचं काय बाबा काय जंगली बघा असे धावता येते तर काय. चला चला आपला पाऊस होता भिजायला होईल. पटकन जाऊन येऊया धरण बघून येऊया केवढा भरलाय ते. चालायचं आहे भरपूर आपल्याला. जरा 5 मिनिटं चालायला लागेल ना. बघा हे आता आपण ह्या रोडने आलो. हा आपल्या घरी जायचा रस्ता आणि हा इकडनं बाहेर पडायचा रस्ता आहे. हा मुख्य रस्ता. पण आता आम्ही चाललेलो आहे जुन्या वाटेने. ही आमच्या इकडची जुनी वाट. पहिला आमच्याकडची एसटी वगैरे ना इकडनं यायची. तर आता हा रस्ता झालाय बघा कसं बंद झालाय तो रस्ता. आता पायवाट एक प्रकारे झालेली आहे ती तयार. आणि वाघ्या शेरू आपले नाही ह्या साईडला येतात खेळायला वगैरे. बापरे झाडीने सगळं बंद झालंय बघ. डेंजर आहे डेंजर. हां हां झऱ्याचा. हां हा बघा इतका रस्ता आपण पार करत आलेलो आहे. अर्धा जंगल म्हणजे अर्धी वाट आपण पार केलेली आहे. आणि आता इकडे चाललोय आपण असं. तर चालत चालत बघा इथे आम्ही आलो. आणि 2 जण बघा वाघ्या शेरू बघा कसे बिंदात उतरले त्या पाण्यामध्ये. आपला शेरू घाबरतो पाण्याला. जा बाबा. वाघ्या बघ आंघोळ करतोय.
वाघ्याच्या आंघोळ बघा. हे सांभाळू ना. जा जा तू बाबा गेला. वाघ्या वाघ्या. अरे वा. जा जा जा. वाघ्या जा. जा बाबा बोलवतो जा. अरे अरे वा 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 वा. कसं पाणी व मला ढकलाल खाली दोघं अगदी. अरे वा. हा अशा आंघोळ करा. हा वा वा मस्त मस्त मस्त. हे घरी जाईपर्यंत खराब होते ना दोघं. हे बस बस वाघ्या. त्यांना माहिती आहे ना तिकडे वाट आहे. तर हे बघा हे जे पाणी आता तुम्ही बघितलं ना ते असं वाहत वाहत जातंय त्या धरणाकडे. आणि ते बघा ते समोर डॅमचं पाणी जे जमा झालेलं आहे तिथे. आणि किती पाणी भरलंय बघा. बाप रे. चला वाघ्या चल. खाली असं हिरवगार गवत ना किती छान वाटतं ना बघायला. हा कुठलं हे पण सगळं पाण्यामध्ये आहे. अच्छा म्हणजे ही सगळी जमीन आहे ना डॅम मध्ये गेलेली आहे. अजून काय डॅमचं काम असून पूर्ण नाही झालेलं ना. चालू आहे ना त्याच्यामुळे. हा पहिलाच वर्ष आहे ते इतकं भरलेलं आहे पाणी ना. बापरे केवढं ना. बापरे. हे पण सगळं जाणार डॅम मध्ये. आपला रस्ता आहे ना. हा म्हणजे आता आपण उभे आहोत ती जागा पण सगळी पाण्यातच जाणार आहे. म्हणजे मला वाटतं पुढच्या वर्षी सगळं पूर्ण जॅम होऊन जाणार आहे. पुढच्या वर्षी बंद. आता पाणी खोललेलं आहे ना त्याला पाणी जायला. हा 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 बंद केलं ना की पाणी पूर्ण वर येणार. किती छान वाटतं ना बघायला. मस्त वाटतं. व्हाळ म्हणतात ना व्हाळ. व्हाळाचं पाणी हे. आता हे पहिलं कसं आपल्याकडे फक्त वाळाचं पाणी जायचं. हे सगळं सुकं होतं. तिकडे होतं आपल्या एकदम डोंगराकडे. ते आपलं ते जुना रस्ता आहे तिकडे त्या साईडला डोंगर आहे ना. हा तो नारळाचा झाड दिसतं आपल्या. त्या डोंगराच्या इथे आपल्या इकडे तिकडे पुढे खाली होतं धरण डॅमचं पाणी. हा आता हे सगळं इकडे आलं. त्या डोंगराच्या त्या साईडला फक्त पाणी होतं. आता या साईडला. अच्छा. डोंगराच्या पलीकडे आपल्या डॅमचं पाणी होतं. इकडे आलं. कोण सांगतो. तू फिरणार तिथून इथे गेले की दमते. फिरते कसल्या शेंगणार काय हे मेलं झाड ते पावसाने. ती दिंड्याचं झाड ते आपल्या घराचे येतात ना दिंडे. हा बघा असा हा सुंदर निसर्ग पावसाळ्यातला. आणि इतकं सुंदर गाव आहे आमचं. पण काही दिवसांनी इथे सगळीकडे पाणीच पाणी दिसणार डॅमचं. किती छान दिसतंय बघा. आणि हा आपला जंगली बघा. हा बघा हे बघा कसं लोळतंय गवत बघा. बघ कसं लोळतंय बघ. हा तेव्हा ते अशी घरामध्ये येतात ना ते असे चिखलात माखलेले असतात ते. हे असं त्यांचं खेळ. बाप रे. हे बघ कायचे. हा मुक्त विहार त्यांचा असा. बस बस काय धावतात. बाप रे. त्यांचं काय हेच नाही. धावणं बघा घोड्यासारखं धावणं आहे. घोड्यासारखं. आपल्याला भीती वाटते की आपल्याला धक्का देऊन खाली पाडतात का असे जंगली. ए बस बस पडाल खाली. मस्त वाटतं ना. इतकं छान वाटलं ना इथे येऊन. खूप मस्त वाटलं. एकदम माइंड आमचं एकदम रिलॅक्स झालं असं. नाहीतर 2 दिवस झाले असं कंटाळवाणं झालं होतं. लाईट नाही ना त्याच्यामुळे. हा त्याच्यामुळे खूप छान वाटते. मला वाटतं तुम्हाला पाण्याचा आवाज पण ऐकू येत असेल. धुतले का कुणाल जेव्हा त्यांना घेऊन गेले होते खाली पूर्ण मातीने माखले होते ना. आंघोळ झाली. यांचं नेहमीच येणं आहे ना इकडे. हा 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 चला चला आता घरी जाऊया. बसा इथे खाली. तर अर्धा रस्ता आम्ही चालून आलो. थोडासा दम लागला म्हणून इथे बसलो रस्त्यावरती.
कसं वाटलं कुणालच्या वर? कसं वाटलं म्हणजे एकदम फ्रेश वाटलं असेल ना त्यांना असं. निघून गेला हा निसर्ग आम्हाला आवडतो, पण आपलं जे रुटीन असतं ना रेग्युलर त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही. पण आज लाईट नव्हती म्हणून आम्ही घराबाहेर पडलो. हे छान, म्हणजे लाईट जरी नसली तरी पण एक चांगलं काम झालं ना. बरं वाटलं, खूप फ्रेश वाटलं फिरून इकडे, चांगलं वाटलं मनाला ताजेतवाना. हा आपला कोकण निसर्गाने भरलेला. बापरे खूप छान. आता इतकं छान चांगलं चांगलं म्हणजे बघितलंय ना आम्ही. सगळ्याच गोष्टी काही शेअर करता येत नाही व्हिडिओमध्ये, पण खूप असं सुंदर वातावरण पावसामध्ये असतंच. आणि इकडे जे पक्षी वृक्ष आपण बघतो ना, एवढे सुंदर सुंदर पक्षी वृक्ष आहेत ना, निसर्ग खूप सुंदर आहे. पक्षी नाही बघितल्यासारखे असे. आता आपल्या प्रॉफिट मार्केटला ते बारक्या चिमण्या येतात विकायला, ते आता आपल्याकडे थव्याच्या थव्याने आहेत, बाजारात विकायला येतात. त्या आपल्याकडे खूप सारे येतात किरे खायला. मला नाही, आपल्याला काय ताईंची कमेंट होते की मोर तुम्ही बघितलात का? मोर डोळ्यानी नाही बघितला, पण मोराचा आवाज नेहमी असतो. पंख विंक भेटलेत आपल्याला. हा, पण असं म्हणजे एकदा असं थोडीशी झलक बोलतो ना आपण, हा बघितली, पण स्पष्ट असं बघायला नाही मिळत, पण झलक थोडीशी बघितलेली आहे. ते पळून जातं लगेच ना, घाबरतं ते. आणि म्हणजे खूप अशी इच्छा आहे मोराला बघायची, पण आवाज मात्र आम्ही रोज ऐकतो. हे कुठला गेल्या वर्षी प्राणी बघितलेला मी, तो काळवीटच ना. काळवीट मी स्वतः डोळ्याने बघितलेलं. आणि तसं मी आपला जो आडा आहे ना, मागचं जे कुंपण आहे ना, जिथे बघा ह्याची काजूची झाडं, तिथे तो काळवीट स्पष्ट असं मी डोळ्याने बघितलं, जवळच उभा होता. पण त्याने मला बघितलं आणि तो घाबरून पळून गेला. असं आहे. आता ससा सुद्धा आम्ही काल बघितलेला आहे रस्त्याने, संध्याकाळी. हा, रस्त्याने जाताना ससा बघितला आम्ही. म्हणजे हे जे प्राणी घाबरतात ना, पळतात होते. आणि ते कसे दिवसा सहसा तुम्हाला पटकन दिसणार नाही, अंधार झाल्यानंतरच ते बाहेर पडतात. चुकून तुम्हाला एखादा प्राणी पक्षी असं दिसलं तर असतात तिथे खाली मालावर गेल्यावर, रस्त्यावर असतात. आपली चावल लागली ना, झाडक्यात जातात. रान कोंबड्या आमच्याकडे भरपूर आहेत. रान कोंबड्या आम्ही म्हणजे भरपूर असं बघतो. लावे वगैरे, पण ते पक्षी जे आहेत ना, ते जे दिवसा दिसणार असेल ते बघतो आम्ही. रान कोंबडे असे फिरतात जसे काय जंगल त्यांच्या आवर केलं. कोंबडे मस्त असे मोठे मोठे, पण खूप चपळ असतात ते, अजिबात हाताला येत नाही ते. त्याचे उडून झाडीवर जातात. नाही, खूप असं आमच्या इकडचं खूप छान आहे. प्राणी पक्षी सगळं खूप सुंदर आहे इकडे. आता असं झालं की डॅमचं जे काम चालू झालं त्याच्यामुळे तिकडचा तो भाग आहे, जे जंगल होतं ना, ते सगळं तिकडचं आता तोडलंय. आता फक्त आमच्या इकडचा जो भाग आहे ना जंगलात, तोच राहिलेला आहे ना. हा, जंगल आता आपल्या इथेच राहणार, फक्त पाण्यात जाणार. हे सगळं पाण्यात गेलेलं आहे. फक्त आता आपलं बघा घर जे दिसतंय ना तुम्हाला, त्या साईडला जे जंगल आता आहे, आता आम्ही बसलो ते एवढंच. बाकी सगळं वरचा भाग राहणार, वरच्या साईडचा भाग राहणार. हा, त्याच्यामुळे खालचा सगळा जाणार. ह्या रस्त्याच्या खाली सगळं जाणार, जुन्या रस्त्याने. आणि अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची वाटते. म्हणजे मला अशा बऱ्याचशा अशा कमेंट येतात. आता कुणालचे बाबा समोर आहेत म्हणून त्यांच्या पुढेच बोलते. त्यांना मी कधी कधी बोलते, पण असं फारसं असं सिरियसली असं मी कधी बोललेलं नाही. तर म्हणजे भरपूर अशा कमेंट्स आहेत, सगळ्यांचे असे प्रश्न आहेत की तुम्ही आता गावीच राहणार, आणि अजून पण बरेचसे असे प्रश्न आहेत. तर माझा असा विचार आहे की एक सेपरेट व्हिडिओ म्हणजे प्रश्न आणि उत्तर हा करायचा माझा विचार आहे. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा जे काही तुमचे प्रश्न असतील त्या बाबतीमध्ये. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. वाघ्या शेरू नमस्कार. हा खूप लाडात आला शेरू.